नमस्कार. आत्ता सध्या मटारचं सीझन असल्यामुळे मटार भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. तुम्ही कधी अशी मटार मशरूमची भाजी करून खाल्लेली आहे का? जर नसेल केली तर नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्की आवडेल. आणि हो, आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा हं. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे सर्वात प्रथम 3 कांदे घेतलेले आहेत. ते बारीक चिरून घ्यायचे आहेत. कांदे चिरून झाले की 2 टोमॅटो घेतलेले आहेत. ते सुद्धा अगदी बारीक चिरून घ्यायचे आहेत. हे टोमॅटो चिरून घेण्याऐवजी तुम्ही जर प्युरी केली तरीही चालेल, परंतु मी इथे टोमॅटो चिरूनच वापरलेले आहेत. आणि जर तुम्हाला दही वापरायचं असेल तर टोमॅटो नाही वापरलं तरीही चालेल. आता टोमॅटो चिरून झाल्यानंतर 3 हिरव्या मिरच्या आहेत, त्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत. हिरवी मिरची ही ऑप्शनल आहे, नाही घातली तरीही चालेल. त्यानंतर मिरची बारीक चिरून झाली की गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवून त्यामध्ये 3 ते 4 चमचे अंदाजे तेल घालून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये 1 चमचा जिरं घालून घ्यायचे आहेत. जिरं घालून झाले की ते चांगले तडतडले की त्यामध्ये काही खडे मसाले मी घेतलेले आहेत ते घालून घेणार आहे. त्यामध्ये 3 मिरी आहेत, 2 हिरवी वेलची आणि 1 मसाला वेलची, थोडासा दालचिनीचा तुकडा, 1 कर्णफूल आणि 1 तमालपत्र आहे. त्यानंतर ही बारीक चिरलेली जी मिरची आहे ती यामध्ये घालून नंतर कांदा घालून घ्यायचा आहे. या भाजीमध्ये जी गरम मसाल्याची पावडर असते तिचा मी वापर केलेला नाही आहे, म्हणून इथे खडे मसाले वापरलेले आहेत. आता हा कांदा सगळा घालून झाला की व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कांदा थोडासा परतून झाला की यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे. आलं लसूण पेस्ट घालून झाल्यानंतर 2 ते 3 मिनिटे परत कांदा परतून घ्यायचा आहे. आणि नंतर त्यामध्ये हा जो चिरलेला टोमॅटो आहे तो घालून घ्यायचा आहे. मशरूम अनेक प्रकारे बनवला जातो, परंतु अशा प्रकारे मशरूमची भाजी केलेली सुद्धा अतिशय छान लागते. आता यामध्ये हे टोमॅटो घालून व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. टोमॅटो कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाले की यामध्ये सर्व प्रकारचे सुके मसाले घालून घ्यायचे आहेत. त्यात सर्वात प्रथम 1 चमचा काश्मीरी लाल मिरचीचं तिखट घातलेलं आहे. नंतर 1 चमचा घरगुती लाल तिखट घातलेला आहे. लाल तिखट घालून झाल्यानंतर अर्धा चमचा हळद घातलेली आहे. हळद घालून झाली की यामध्ये 1 चमचा जिरा पावडर घालून घ्यायची आहे. आणि जिरा पावडर घालून झाली की अर्धा चमचा किचन किंग मसाला घालून घ्यायचा आहे. तुम्हाला जर इथं हवा असेल तर तुम्ही गरम मसालाही वापरू शकता. त्यानंतर आता हे मसाले व्यवस्थित कांदा आणि टोमॅटोमध्ये मिक्स करून यामध्ये मटार घालून घ्यायचं आहे. इथे मी अर्धी वाटी मटार घेतलेला आहे आणि 200 ग्राम मशरूम आहेत. आता या कांदा आणि टोमॅटोच्या मसाल्यामध्ये मटार घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि चवीनुसार मीठ आणि पाणी घालून 8 ते 10 मिनिटे कमी गॅसवरती शिजून घ्यायचं आहे. मटार शिजण्यासाठी वेळ लागतो, म्हणून मटार आधी शिजून घ्यायचा आहे आणि मशरूम नंतर 1-2 मिनिटे कमी गॅसवरती ठेवलं तरीसुद्धा वाफेवरती शिजून जातो. आता यामध्ये थोडंसं पाणी घालून झाकण ठेवून हे शिजून घ्यायचं आहे. मुलांना नेहमीच काहीतरी वेगवेगळे पदार्थ खायचे असतात, म्हणून म्हटलं चला आज अशा पद्धतीने मशरूम मसाला करून बघूया. आता पाणी घालून झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून यावरती झाकण ठेवून 8 ते 10 मिनिटे शिजून घ्यायचं आहे. आता 8-10 मिनिटानंतर मटार शिजले की कसं चेक करून बघायचं आहे. हाताने दाबून बघितल्यानंतर मटार शिजलेला आहे. आता यामध्ये हे मशरूम घालून घ्यायचे आहेत. मशरूम घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मशरूम अगदी 2 ते 3 मिनिटे वाफेवरती शिजून घ्यायचं आहे की मशरूम शिजून तयार होतं. इथे तुम्ही बघू शकता भाजी तयार झालेली आहे. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आणि कोथिंबीर घालून झाली की मिक्स करून यामध्ये फ्रेश क्रीम 2 चमचे घालून घ्यायचे आहे. फ्रेश क्रीम किंवा क्रीम ही ऑप्शनल आहे, नाही वापरली तरीही चालेल, मी इथे वापरलेली आहे. आता इथे मशरूम मटार मसाला तयार झालेला आहे. ही भाजी आता मी सर्व करत आहे. तुम्हाला जर माझी ही मशरूम मटार मसाला रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून मला सपोर्ट नक्की करा. आणि हो, लाईक, शेअर, सबस्क्राईब करून कमेंट पण करत जा हं. धन्यवाद.